अरे पुढे काय शिंदे साहेब एक मिनिट ना होत तर थोड्याच वेळात आता पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे। धाराशिवमध्ये शिंदे दाखल झालेले तानाजी सावंत हे देखील त्यांच्या सोबत आहेत। अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शिंदेंकडून आता पाहणी केली जाणार आहे। अनेक संसारोपयोगी साहित्यांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांकडून हिरावला गेलेला आहे आणि या सगळ्याचा आढावा आता जे आहे ते आपण पाहतो या ठिकाणी केली जाणार आहे। नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरती जाऊन आपण आज पाहणी करणार आहात। शेतकऱ्यांना काल मदत जाहीर झालेली आहे, कसा आधार दिला जातो शेतकऱ्यांना? आता पहिले शेतकऱ्याच्या बरोबर संवाद साधू, त्यांचं नुकसान भरपाई तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहू, शिवसैनिकांना मदत करू। किटचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे, मदतीचा आधार दिला जातो आणि जीवनावश्यक वस्तू आहेत त्या त्यांना आता लागतात रोजच्या। त्याचं देखील कार्यकर्त्यांनी नियोजन केलंय। आता जेवढी मदत देता येईल तेवढी शेतकऱ्याला कमीच आहे। त्यामुळे मराठवाड्यात सरकार म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत पोहोचली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सर्वजण मंत्री मुख्यमंत्री सगळे आले। आपण पाहतोय की या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहेत ते पाहणी दौऱ्याला सुरुवात करतायत आणि शेतकऱ्यांना मदत करणं आमची प्राथमिकता आहे। त्यामुळे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे त्यांचा पाहणी दौरा जो आहे तो सुरू होता आणि एकनाथ शिंदे परांड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यासाठी ते रवाना झाले। तर पाहणी दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। थेट आधी शेतकऱ्याच्या बांधावर जाणार, पाहणी करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्याला सरकारकडून मदत मिळावी यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पाहणी दौरा सुरू झालेला आहे। परांडामध्ये ते दाखल झालेले आहेत। भूम परांडामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानाचा आढावा सध्या शिंदेंकडून घेतला जातोय। शिंदेंकडून नुकसानग्रस्तांसाठी किटचं वाटप होणार आहे। या किटमध्ये काय काय पाहूया। साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, 5 किलो पीठ, पोहे, मूगडाळ, शेंगदाणे आणि 2 ब्लँकेट। साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, 12 साहित्य असलेलं असं हे किट असणार आहे आणि 18 टेम्पो सज्ज आहेत। जीवनावश्यक वस्तूंसाठी हे किट बनवण्यात आलेलं आहे। संसारोपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे हे किट जे आहे ते नुकसानग्रस्त भागात आता वाटलं जाणार आहे। 18 टेम्पो धाराशिवमध्ये सध्या सज्ज आहेत। परांडामध्ये एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता या किटचं देखील वाटप करण्यात येणार आहे। अनेक लोकांच्या घरात सध्या पाणी गेलेलं आहे, त्यामुळे संसारोपयोगी साहित्य असेल, अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठीच 12 साहित्यांचं हे किट घेऊन आता ट्रक सज्ज आहेत। एकीकडे आपण पाहतोय उपमुख्यमंत्री शिंदे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। थेट आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नेमकी परिस्थिती काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घेतलं जाणार आहे।